देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याचं आंदोलन नेमकं काय आहे हे बाबासाहेब वाचल्यानंतर कळलं. परंतु या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950ला जे भारताचं संविधान केलं होतं ते संविधानापासून या देशात राजकारभार करण्यास सुरुवात झाली. हा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या हजारो जाती आणि विविध धर्मांना एका सूत्रामध्ये बांधणारं संविधान अर्पण केलं, बहाल केलं, देशाच्या सुपूर्द केलं. परंतु आपल्या सर्वांनाच दुसरी ही गोष्ट माहीत आहे की या देशामध्ये हजारो वर्षापासून मानवतावाद आणि विषमतावाद हा संघर्ष आहे. मग विषमतावादाचे पायीक असलेले मनोवादी आणि गांधीवादी लोक 1950 पासूनच भारताच्या संविधानाला विरोध करण्याचं काम करतात. याची हजारो उदाहरणं आपल्याला या 75 वर्षामध्ये मिळतील. हजारो उदाहरणं अशी आहेत की ज्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या सर्व अधिनियमांची पायमल्ली करून मनमानी कारभारांनी राज्यकारभार करण्यात येतो. मागच्या काही वर्षापासून काही दिवसापासून आपण सातत्यानं बघत असतो. 15 ऑगस्ट येते, 26 जानेवारी येत असते, 26 नोव्हेंबर येत असतो. हे जी काय राष्ट्रीय फेस्टिवल आहेत, राष्ट्रीय सण आहेत, या सणाच्या दिवशी नेमकं बाबासाहेबांच्या विरोधात अशी काही वक्तव्य करायची आणि संबंध देशभरामध्ये चांगल्या चर्चेपासून लोकांना वंचित करण्याचं काम, वेगळ्या दिशेला डायव्हर्ट करण्याचं काम इथल्या मनोवाद्यांच्या माध्यमातून करण्यात येत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानातून मूलभूत असे अधिकार दिले. परंतु आज इथली व्यवस्था बाबासाहेबांच्या मूलभूत अधिकाराला शह देण्यासाठी खाजगीकरण, जागतिकीकरण आणि भांडवलशाहीला खतपाणी घालते. इथेच भारताचं स्वातंत्र्य, भारतातल्या नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम इथले मनोवादी, गांधीवादी सरकारची लोक करत असतात. बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही. संविधान ही एक गोधडी आहे. संविधानानं या देशामध्ये विषमता निर्माण केली, आरक्षणानं विषमता निर्माण केली. असले फालतू वाद लावण्याचं काम इथले बापट घराण्याचे, बापट वंशावळीचे लोक सातत्यानं करत असतात. काल परवाच राज्याचे ग्रामविकास मंत्री, ज्यांनी खरं तर प्रजासत्ताक दिन आहे, भारत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधला फरक जाणीवपूर्वक या सत्ताधारी लोकांनी कधी सर्वसामान्य नागरिकांना कळू दिला नाही. प्रजासत्ताक दिन म्हणजे खरं तर 26 जानेवारीपासून या देशामध्ये जनतेने जनतेच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या राज्यपद्धतीला सुरुवात झाली. परंतु अशा या प्रजासत्ताकाच्या दिनी ब्राह्मण मंडळी जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या नावाचा नामोल्लेख करत नाहीत. बाबासाहेबांचा फोटो लावून त्या ठिकाणी प्रतिमेला वंदन करत नाहीत. संविधानाच्या प्रास्ताविकेला वाचण्याचं टाळण्यात येतं आणि वरून हेच हरामखोर सरकार जे महाराष्ट्राचं असेल किंवा केंद्र सरकारचं असेल अशा प्रकारचे अध्यादेश काढतं की ज्यामध्ये स्पष्ट असं काही लिहिलेलंच नसतं. आपण याही प्रकरणाच्या बाबतीतले अध्यादेश काढून बघावे. महामानवांच्या फोटो लावाव्या म्हणजे कोणाच्या लावाव्या? म्हणजे बाबासाहेबांचं नाव घ्यायला अशी ही हरामखोर मंडळी तर सोडा, पण इथल्या सामाजिक संस्था असतील, इथल्या धार्मिक संस्था असतील, महाराष्ट्र सरकार असेल, सरकारमधली भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्याचे इतर जी वंशावळी आहे, जी मनोवादी विचाराची आहे, विरोधी बाकावर म्हणवणारे राहुल गांधीचा पक्ष असेल, उद्धव ठाकरेची सेना असेल, एकनाथ शिंदेची सेना असेल, हे सगळे हरामखोर लोक एका माळेचे मणी आहेत. यांना या देशामध्ये लोकशाही नको आहे. यांना या देशामध्ये संविधानावर चालणारा राजपाट नको आहे. यांना या देशामध्ये उद्योगपती आणि भांडवलदाराच्या पैशावर चालणारी हुकुमशाही व्यवस्था हवी आहे. त्यामुळं सातत्यानं बाबासाहेबांनी उभा केलेल्या बुद्धाच्या काळातील राजपाट प्रणालीला विरोध करण्याचं काम हे हरामखोर लोक करत आहेत. या हरामखोर प्रवृत्तीचा निषेध झालाच पाहिजे. ही तितकीच गोष्ट खरी आहे. परंतु अशा हरामखोर लोकांना उत्तर देण्यासाठी आमच्या जाधव भगिनी ज्या आहेत यांच्यासारखी हिंमत आमच्या समाजातील प्रत्येक मुलीनं केली पाहिजे, प्रत्येक महिलेनं केली पाहिजे. पुरुष मंडळीनं सुद्धा स्वतःच्या अंगातल्या बिकाऊ वृत्ती सोडून निवडणुकामध्ये 4 पैसा कमवण्याच्या नादात पक्ष आणि संघटना प्रस्थापिताच्या दावणीला बांधायचं सोडून
हिमतीनं समोर येऊन अशा प्रवृत्तीचा निषेध करावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जर अशा सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून बाबासाहेबाच्या नावाला जर विरोध करणारी जर मंडळी इथं जगत असेल, इथं वाढत असेल, तर आपण सुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून या लोकांना सडेतोड उत्तरं दिली पाहिजे. या लोकांचा जाहीर निषेध मतदानाच्या पेटीतून केला पाहिजे. उस्मानाबाद जिल्ह्यासारख्या या मागास जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी बहु ठिकाणी लढत आहे. जिल्हा परिषद सीट लढत आहे, पंचायत समिती सीट लढत आहे. या सर्वच्या सर्व सीटवर आरक्षणाचे लाभार्थी असलेले, मग ते मराठा असतील किंवा SC ST OBC असतील, अशा प्रत्येक आरक्षणाच्या लाभार्थ्यानं वंचित बहुजन आघाडीच्या सोबत राहून अशा हरामखोर जातीवादी ब्राह्मणांना उत्तर दिलं पाहिजे. ही माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती नाही तर तुम्हाला हे आव्हान आहे. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव दक्षिण अशा या नमक हराम गांधीवादी आणि मनुवादी प्रवृत्तीचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करते. जय भीम, जय भारत.